फ्रेंड, तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री स्टडीमध्ये स्वागत आहे. आपण फिजिकल केमिस्ट्रीला स्टार्टिंग केली. MScला तुम्हाला फर्स्ट इयरला सेकंड सेमिस्टरचं चॅप्टर बघतो आपण, केमिकल कायनॅटिक्स. ठीक आहे. आतापर्यंत आपण मोस्ट ऑफ करून जवळजवळ कुठल्या कुठल्या रिॲक्शन बघितल्या की कॉन्सेक्वेस्ट रिॲक्शन, परिगण, रेट लॉच्या पाहिल्यात, इक्वेशन बघितल्या, एरिक इक्वेशन, टाफ्ट इक्वेशन, ॲप्रोचिंग इक्विलिब्रियम वगैरे. मोस्ट ऑफ करून जवळजवळ हा आपण कंप्लीट पार्ट केलेला आहे की जे विचारले गेले तेच क्वेश्चन आपण घेतो आहे. ठीक आहे. आता आपण न्यू टॉपिक स्टार्ट करतो आहे, फास्ट रिॲक्शन. याच्यावरती कुठली पण टेक्निक विचारली जाते तुम्हाला, तर आपण स्टार्ट करूया. स्टार्ट करण्याच्या आधी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. प्रॉब्लेम असेल कुठल्या पण टॉपिकवर कमेंट करा आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब देखील करा. चला आता आपण स्टार्ट करूया. आता बघा, तुम्हाला फास्ट रिॲक्शन म्हणून एक टॉपिक आहे. तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की डिस्कस द फास्ट रिॲक्शन, किंवा कुठली तरी एखादी म्हणजे तुम्हाला कुठली तरी एखादी हे टेक्निक विचारली जाऊ शकते. ठीक आहे. फक्त 5 मार्क्स विचारले जाऊ शकतं. ठीक आहे. आता ते आपण जस्ट आन्सरिंगमध्ये कसं राईट डाऊन करणार आहे ते मी तुम्हाला सांगते. बघा, आता तुम्हाला याच्यावरनंच लक्षात आलं असेल की फास्ट रिॲक्शन म्हणजे काय. फास्ट रिॲक्शनमध्ये की लगेच ती कमी टायमामध्ये कंप्लीट होत असेल की. आता बघा, ती रिॲक्शनची डेफिनेशन बघून घेऊया. दी रिॲक्शन विच कंप्लीट इज लेस दॅन द 10⁻⁹ सेकंद आर कॉल्ड ॲट द फास्ट रिॲक्शन. जी रिॲक्शन -10⁹ सेकंदमध्ये कंप्लीट होते फास्ट, त्या रिॲक्शनला तुम्ही फास्ट रिॲक्शन म्हणता. आणि मोस्ट ऑफ करून सगळ्या केमिकल रिॲक्शन तुमच्या ह्या फास्ट रिॲक्शन होतात. त्याच्यामध्ये तुम्ही जस्ट नंबर ऑफ एक्झाम्पल घेऊ शकता की आयोनिक रिॲक्शन असेल, एक्सप्लोजिव्ह रिॲक्शन असेल, बायोकेमिकल रिॲक्शन, म्हणजे ह्या सगळ्या रिॲक्शन तुमच्या ह्या नियर अबाउट लेस दॅन एवढ्या कमी टाईममध्ये कंप्लीट होतात. ठीक आहे. आता आपल्याला स्टडीला कुठल्या आहेत की तुम्हाला टेक्निक आहेत. ठीक आहे. आता त्या ज्या कमी टायमामध्ये तुम्हाला ज्या आपण रिॲक्शन कंप्लीट होतील त्या तुम्हाला टेक्निक आहेत, त्या कुठल्या आहेत हे तुम्हाला स्टडी करायचं आहे. आता बघा, फ्लॅश फोटोलिसिस आहे, फ्लो टेक्निक आहे आणि रिलॅक्सेशन मेथड आहे. या तुमच्या टेक्निक आहेत. आणि त्या तुम्ही टेक्निक कशा म्हणजे जी पण म्हणजे कुठली पण टाईप ऑफ द रिॲक्शन असेल ना, तर ती कुठल्या याच्यामध्ये तुम्ही यूज करू शकता ते जस्ट तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, स्टडी करायला. आता बघा, फ्लॅश फोटोलिसिस बघणार आहे आपण. सगळ्या एकत्र बघितल्या असतात, पण जस्ट कोणाला फक्त फ्लॅश फोटोलिसिस बघायचं असेल तर फक्त फ्लॅश फोटोलिसिस. फ्लो टेक्निकमध्ये 2 टाईप पडतात, एक कंटिन्युअस आहे आणि एक स्टॉप आहे. ठीक आहे, ते आपण बघणार. आज आपण हा टॉपिक कंप्लीट करूया, फ्लॅश फोटोलिसिस. चला आता आपण स्टार्ट करूया. तुम्ही आन्सरिंगमध्ये एवढं राईट डाऊन करणार आहे. ठीक आहे. आता फ्लॅश फोटोलिसिस. आता फ्लॅशवरनं तुम्हाला लक्षात येईल फ्लॅश म्हणजे काय, जस्ट लाईट और म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये यूज करू शकता UV लाईट. ठीक आहे. फ्लॅशवरनं लक्षात येईल, फ्लॅश म्हणजे जस्ट लाईट. ठीक आहे. आता बघा, इथे तुम्हाला डायग्राम दिली आहे की लाईट सोर्स कसा होतो, फिल्टर होतो, जस्ट रिॲक्शन वेसल असेल आणि ते म्हणजे तुम्हाला लगेच इझिली तुम्हाला जे पण असणार आहे बघा, कॅपॅसिटर वगैरे जॉईन केलेले आहेत. जस्ट तुम्हाला ते जे पण आहेत ते तुम्हाला डायरेक्ट रीडिंग मिळणार आहे. ठीक आहे. एकदम फास्ट स्टेपमध्ये ही रिॲक्शन होणार. ही फ्लॅश फोटोलिसिसची डायग्राम आहे. ठीक आहे. आता बघा, तुम्ही स्टार्टिंग कसं करणार. फ्लॅश फोटोलिसिस म्हणजे काय, ही जी टेक्निक आहे म्हणजे तुम्ही फास्ट रिॲक्शनमध्ये लिहितात, कारण की म्हणजे नियर अबाउट 10⁻⁹ म्हणजे -6-9 याच्यामध्ये कंप्लीट होते. आता बघा काय सांगितलं त्याने, इनविज द कंपाऊंड म्हणजे बघा, एखादा कंपाऊंड डिकम्पोज बाय द इंट्रोडक्शन ऑफ लाईट और UV रॅडिएशन, इट इज कॉल्ड फ्लॅश फोटोलिसिस. आता फोटोलिसिस म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता बघा, फ्लॅश म्हणून सांगितलं की तुम्ही लाईटचं जस्ट बंबार्डिंग करणार आहे आणि मग काय होईल, एखादा कंपाऊंड असेल तो काय म्हणजे जस्ट डिस्कम्पोज होऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे तुम्ही त्याच टेक्निकला काय होणार आहे, म्हणजे तेच दिलं इथं राईट डाऊन केलं आहे. द टेक्निक स्टडिंग इन द फास्ट रिॲक्शन इन विच द कंपाऊंड इज डिकम्पोज बाय द इंट्रोडक्शन ऑफ द लाईट ऑर UV रॅडिएशन, इट इज कॉल्ड ॲज द फ्लॅश फोटोलिसिस. त्याच टेक्निकला तुम्ही फ्लॅश फोटोलिसिस म्हणता. ठीक आहे. ही टेक्निक तुम्हाला मोस्ट ऑफ करून कशामध्ये इम्पॉर्टंट आहे, खूप युजफुल कशामध्ये होते, ॲटम आणि रॅडिकल असतील ना, म्हणजे ही टेक्निक कशी होते की लेस दॅन 10⁻⁹ म्हणजे सेकंदामध्ये कंप्लीट होतं. म्हणून हा आपण काय म्हणू शकतो की शॉर्ट लाईट टाईम रिॲक्टर म्हणू शकतो. ठीक आहे. की शॉर्ट लाईट म्हणजे लवकर कंप्लीट होते बुवा. ही ॲटम किंवा रॅडिकलमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट युजफुल होऊ शकते तुम्हाला ही टेक्निक. इन दिस टेक्निक द सॅम्पल इज इंट्रोड्यूस बाय द फ्लॅश लाईट विच प्रोड्यूस बाय द लॅम्प, व्हेरी शॉर्ट ड्युरेशन. म्हणजे आता ड्युरेशन टाईम दिलेलं आहे त्यांनी की एवढ्या टाईममध्ये कंप्लीट होतं. स्पेक्ट्रा इज ऑब्झर्व बाय इलेक्ट्रॉनिकली और फोटोग्राफिकली. मी तुम्हाला मागाशीच बोलली, तेच तुम्हाला इथं राईट डाऊन करायचे. जे तुम्ही बघितलं, जे काही हे करतायत तेच तुम्हाला थेअरीमध्ये राईट डाऊन करायचं आहे. ठीक आहे. बाकी अदर काहीच राईट डाऊन करायचं नाही आहे. की तुम्ही जस्ट इथं तुम्ही ह्या डायग्रामवरनं पण राईट डाऊन करू शकतात. ही डायग्राम लक्षात ठेवा, याच्यावर तुम्ही थेअरी राईट डाऊन करू शकता. ठीक आहे. आता जस्ट एक्झाम्पल घेतलं आपण, फोटोलिसिस ऑफ द हॅलोजन मॉलिक्यूल. हॅलोजन मॉलिक्यूल म्हणजे एक्स म्हणजे काय, तुमचं कुठला पण हॅलोजन मॉलिक्यूल घेऊ शकता तुम्ही.
Cl2 घेऊ शकता, Br2 घेऊ शकता, I2 घेऊ शकता, म्हणजे जे पण तुमचे हायड्रोजन मॉलिक्यूल असतील ते घेणार आहे. ठीक आहे, आपण जस्ट त्याला x म्हणणार आहे. ठीक आहे, आता तुम्ही 2 मॉलिक्यूल घेतले आणि जस्ट तुम्ही फक्त फ्लॅश लाईट म्हणजे UV लाईट जस्ट पास आउट केला तर ते काय होऊन जाईल, जसं एखादा कंपाऊंड असेल तो काय होणार आहे, एखादा कंपाऊंड घेतला हा Cl2 मॉलिक्यूल असेल तर जस्ट ब्रेकडाऊन होऊन जाईल, म्हणजे 2 मॉलिक्यूल सेपरेट होऊन जातील. ठीक आहे, म्हणजे x + x तुम्ही x असं सिम्पल असंही लिहू शकतात किंवा असंही लिहू शकतात. इट्स ओके, दोघी पण सेम आहे. द हॅलोजन म्हणजे आता तुम्ही जे पण आपण बोललो ते सगळं तुम्ही इथे राईट डाऊन करा की हॅलोजन ॲटम कॅन बी प्रोड्यूस बाय द फोटोलिकल फ्लॅश. दिस ॲटम इज मस्ट अंडरगो द रिकॉम्बिनेशन ड्युरिंग रिकॉम्बिनेशन एनर्जी इज रिलीज विथ द रिमूव्ह अँड फॉलो द सम एनर्जी रिलीजिंग प्रोसेस ॲज. आता तुम्ही ह्या डायग्रामवरनं तुम्ही इझिली सांगू शकतात की आता बघा लाईट जर तुम्ही आता एक्स्ट्रा मॉलिक्यूल घेतलेला आहे, जसं लाईट पासिंग केला तर त्याची जर काय होतील ब्रेकडाऊन होऊन जाईल तो तुम्हाला लगेच तुम्हाला काय होणार आहे की फोटोग्राफिकली आणि इलेक्ट्रॉनिकली तुम्हाला जस्ट ते म्हणजे इझिली ऑब्झर्व होऊन जाईल ॲम्प्लिफायरवर. ठीक आहे, एवढंच तुम्ही राईट डाऊन करणार आहे. ओके, डायग्राम लक्षात ठेवा, डायग्रामवरून तुम्ही राईट डाऊन करू शकता. आता बघा द एक्सेस एनर्जी रिमूव्ह बाय द थर्ड बॉडी क्लोजर. आता जी एक्सेस एनर्जी असणार म्हणजे जी एक्स्ट्राची एनर्जी असणार आहे. ठीक आहे, आता बघा तुम्हाला इझिली सांगते की एक्सेस एनर्जी म्हणजे काय, आता मोस्ट ऑफ म्हणजे जी पण एनर्जी तुम्ही जी पण पास करताय त्याच्यामध्ये जस्ट काही अमाऊंटमध्ये जी एनर्जी असणार आहे ती म्हणजे जस्ट हे होऊन जाईल आता त्याच्यामध्ये एक्सेस मॉलिक्यूल म्हणजे काय, अदर 3 बॉडी कोलिजन म्हणजे अदर जी बॉडी म्हणजे तुम्ही जस्ट असं म्हणजे एखादा कुठला तरी रॅडिकल म्हणू शकतात. ठीक आहे, द एक्सेस एनर्जी रिमूव्ह बाय द थर्ड बॉडी कोलिजन. आता बघा 2 मॉलिक्यूल ऑफ द हॅलोजनचे घेतले आणि एक म्हणजे तुम्ही जस्ट अदर कुठला तरी घेतला आहे. ठीक आहे, तर तुम्हाला अशा टाईपमध्ये मिळेल. द थर्ड बॉडी मे बी, आता बघा त्यांनी काय सांगितलं, थर्ड बॉडी मे बी वॉल कंटेनर ऑर सम ॲडेड गॅस लाईक. तुम्ही गॅस लाईक कुठला म्हणू शकतो, NO म्हणू शकतो. इट ॲक्ट्स ऑफ द स्कॅवेंज. ठीक आहे, म्हणजे NO तुम्ही घेऊ शकतात किंवा Cl2 O2 म्हणजे जी पण प्रोसिजर्स आहे दिलेली त्या प्रोसिजरमध्ये तुम्ही यूज करणार आहे. ठीक आहे, आता बघा जसं एक्झाम्पल तुम्हाला राईट डाऊन करून दिलं म्हणजे तुम्हाला इझिली लक्षात येईल थर्ड बॉडी कोलिजन म्हणजे कसा. आता बघा NO घेतला आहे तुम्ही प्लस एखादा हॅलोजन मॉलिक्यूल घेतला म्हणजे तुम्हाला ह्या टाईपमध्ये मिळेल किंवा असंही घेतलं तुम्ही जस्ट तुम्हाला तुम्ही असंही राईट डाऊन करू शकता की तुम्हाला हायड्रोजनचे 2 मॉलिक्यूल भेटते आणि जस्ट NO भेटेल म्हणजे तुम्हाला H2 पण फॉर्म होतो म्हणजे हॅलोजन मॉलिक्यूल पण फॉर्म होतो आणि NO ॲक्च्युअली थर्ड बॉडी म्हणून तो जर तो तुम्हाला जस्ट डीके ऑफ द मिक्सचर ऑफ म्हणजे डीके ऑफ मिक्सचर तुम्ही ह्या सगळ्या बघितल्या आहेत रिॲक्शन म्हणून मी तुम्हाला पुन्हा सांगत नाही. तुम्ही ह्या सगळ्या आपण स्टडी केलेल्या आहे डीके ऑफ मिक्सचर वगैरे सगळ्या. ठीक आहे, कोलिजन वगैरे तर म्हणजे ते जस्ट तुम्ही ते एक्झाम्पल म्हणून Cl2 किंवा O2 म्हणून पण स्टडीला ह्या टेक्निक आहेत. या तुम्हाला जस्ट टेक्निक आहे की ती कुठल्या याच्यामध्ये कुठल्या कशा प्रकारे ती रिॲक्शन म्हणजे कुठल्या हे करू शकतो ते तुम्हाला इथे राईट डाऊन करायचं आहे. ठीक आहे, पुढच्या टॉपिकला आपण बघणार आहोत फ्लॅश झाली ना, आता फ्लो टेक्निक बघणार आहे आणि त्याचे 2 टाईप आहेत. एक तर कंटिन्युअस आहे आणि सेकंड वन कुठलं आहे, स्टॉप आहे. ठीक आहे, आणि लास्टला आपल्याला फक्त रिलॅक्सेशन मेथड आहे. ठीक आहे, ही पण 30 मेथड आहे जी फास्ट रिॲक्शनमध्ये होती ती जस्ट विचारले गेले हे सगळे आपण हे पुढच्या टॉपिकला कंप्लीट करूया. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.